झालं. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. अभंग क्रमांक 39-68. ललित प्रकरण. आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला, झाले संतांची पंगती बरवे भोजन निगुती. रामकृष्ण नामे बरवी मोही येली प्रेमे, तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला. आजी दिवस झाला धन्य सोन्याचा भला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आजच्या दिवसाला धन्यता देतात. धन्य दिवस कसा होतो तर श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज आणि संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पंढरीश परमात्मा यांच्या कृपेने आपले श्वासोश्वास हे लहराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. कारण की आपण यावेळेस काय करत आहोत, तुकोबरायांच्या गाथ्याचं चिंतन करत आहोत. आणि या अभंगातून तुकोबराय सांगतात, आजी दिवस भला सोन्याचा झाला. म्हणून काय आजचा दिवस हा धन्य आहे. का धन्य आहे? झाले संताचे पंगती बरवे भोजन निगुती. संताचे पंगती बरवे निगुती भोजन झाले. संताच्या पंगतीमध्ये काय झालं? बर्व भोजन. आणि पुन्हा कसं आहे ते यथेच्छ आहे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आहे. असं नाही की एवढंच पाहिजे, बर्व आहे थोडंसं काही, पण असं नाही. इथं बर्व आहे म्हणजे चांगलं आहे आणि पुन्हा यथेच्छ आहे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आहे. संताच्या संगतीचं हे महात्म्य. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो. संतांची ज्यावेळेस भेट होईल तो काळ कसा आहे? धन्य, सार्थकी काळ. आणि संत जर भेट नाही झाली, संत संगती नाही घडली, तर असा काळ कसा आहे? धन्य नाही तो काळ. पण संतांच्या संगतीत भेटणं, संतांचं दर्शन होणं, देवाचं दर्शन होणं, हा काळ कसा आहे? सार्थकी आणि धन्य हा काळ. संतांच्या संगतीत भोजन कोणतं मिळतं? कोणतं भोजन करतो संतांच्या संगतीत? रामकृष्ण नामे बरवी मोही येली प्रेमे. रामकृष्ण नामाच्या प्रेमे बरवी मोही येली. तर मग संतांच्या संगतीत भोजन कोणतं मिळतं? भगवंताच्या नामाचं, ब्रह्मरसाचं हे संतांच्या पंगतीत भोजन मिळतं. तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला. मग संतांच्या संगतीमध्ये काय म्हणतात? तुकाराय म्हणतात, तुका म्हणे हा रसाळ काला चवी आला. हा ज्यावेळेस देव आणि भक्त हे मिळून काय करतात? काला करतात. ब्रह्मरसाचं ऐक्यतेचं भोजन असते. म्हणजे हेच कसं आहे? धन्य हा काला. आपण गोकुळामध्ये पाहिलं, वृंदावनामध्ये भगवंतांनी काय केला? काला केला होता. कोणता काला केला होता? तर हरिनामाचा खिचडी काला. हाही हरिनामाचा खिचडी काला आहे. आणि दुसरी गोष्ट, देव, भक्त आणि नाम हे काय? त्रिवेणी संगमय. आणि ह्यांच्यामध्ये जो होतो तो हरिनामाचा खिचडी काला. भगवंताने काय केलं? वृंदावनामध्ये काला केला होता. तो कोणता काला होता? गोपाळासोबत काला केला होता. दही भाताचा खिचडी काला. दही भाताचा खिचडी काला. मग ज्यावेळेस भगवंतानी काला केला गोकुळामध्ये, काला केल्यानंतर काय झालं? गोपाळांना वाटला, पण हा काला भगवंतानी स्वर्गातील जे देवता आहेत यांना दिला नाही. पण आता त्यांना तर इच्छा होती की काला खायचा आहे. देव आले, पण त्यांना अभिमान होता आम्ही देव आहेत म्हणून, ते गोपाळ झाले नाही.
मग भगवंतांनी त्यांना काला दिला नाही. मग त्यांनी एक युक्ती योजली. ते काय म्हणले, आपण काय करू, आपण काल्याचे आशे देवजळी झाले माशी. त्या काल्याच्या म्हणजे संतांचा उच्चिष्ट प्रसाद मिळावा म्हणून काय झाले, ते पाण्यामध्ये मासे झाले. पण पण भगवंतांनी एक युक्ती केली, जोपर्यंत हे माझे भक्त होत नाहीत, संत होत नाहीत, गोपाळ होत नाहीत, तोपर्यंत त्यांना काला द्यायचा नाही. मग भगवंतांनी त्यावेळेस काय सांगितलं, मग गोपाळांना हा काला त्यांना मिळाला नाही पाहिजे. मग काय करायचं, आपले जे हात आहेत हे धुवायचे नाही आज पाण्यात. आणि पाण्यात जर हात धुतले तर गोपाळ काय झाले, देव काय झाले, स्वर्गातील मासे झालेत, मग हात धुवायचे नाहीत पाण्यात. मग काय केलं, भगवंतांनी सांगितलं आज आपले हात काय करायचे, टीरला पोसायचे आपल्या आपल्या पृष्ठभागाला, पण पाण्यात धुवायचे नाही. कारण पृष्ठभागाच्या ठिकाणी कुठल्याही देवतेचा वास नाही. प्रत्येक हातामध्ये देवता आहे, पायामध्ये देवता आहे, सगळ्या ठिकाणी देवता आहे, पण पृष्ठभागाच्या ठिकाणी देवता नाहीत. म्हणून भगवंतांनी सांगितलं की आपले हात काय करायचे, आज पृष्ठभागाला पुसायचे. पण असं त्या देवतांना प्रसाद मिळाला नाही. तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला. तुकोराय म्हणतात हा रसाळ काला चवी आला. हा रसाळ काला आहे, रसयुक्त आहे, भगवंताच्या नामाचा काला आहे हा. आणि पुन्हा कसा आहे, चवी आलेला आहे, एकदम गोड लागतो. पण कुणाला गोड लागतो, जे भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना गोड लागतो. ज्यांना त्याची गोडीच नाही त्यांना कसं काय गोड लागणार. आता तुकोबराय रुक्माबाई मातेविषयी, भगवंताविषयी रुक्माबाई मातेकडे काय करतात, प्रार्थना करतात. तुम्ही तरी सांगा काही आम्हाविषयी रखुमाबाई, काही उरले ते ठाई वेगी पाठवून देई. टोकत बैसलो देखा इच्छित से ग्रासा एका. प्रेम देऊनी बहुडा झाला तुका म्हणे विठ्ठल बोला. ए रखुमाबाई, हे आई, रुक्मिणी मातेला काय म्हणतात तुकोबराय, हे आई. काय बरं, तुम्ही तरी आम्हाविषयी काही सांगा, तुम्ही तरी भगवंताला आमच्याविषयी काहीतरी सांगा, आमची क्यू भाका तुम्ही. जसं तुकोराय म्हणतात ना, पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो का कुलती. लक्ष्मी म्हणजेच कोण आहे, रखुमाबाई माता आहे, रुक्मिणी. ज्यावेळेस भगवंताला भेटायचं असतं, मग काय असतं, जे भगवंताच्या जवळचे आहेत त्यांना सांगण्यात जातं की काय करा, तुम्ही आम्हाला भगवंताला भेटायचं आहे, मग भगवंताला सांगा आमच्याविषयी. तुकोबराय संतांना हे कसं सांगतात, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. एवढा काय करा, उपकार करा, देवा सांगा नमस्कार, आमचा नमस्कार सांगा. तसं इथं काय म्हणतात, हे रुक्माबाई माते, हे रुक्माबाई माते, तुम्ही तरी काय करा, आम्हाविषयी काही सांगा, भगवंताला सांगा, घ्या भक्तांना काय करा, तुकोबरायला काय करा, दर्शन द्या. काही उरले ते ठाई वेगी पाठवून दे. मग काय झालंय, ते ठाई काही उरले ते वेगळे काय करा, पाठवून देई. भगवंतांनी जे काही प्रसाद खाल्लेला आहे, प्रसाद सेवन केलेला आहे, मग त्याचं शेष उरलेला आहे, भगवंताचं जे उच्चिष्ट आहे, मग ते ठाई काय उरले ते काय करा, वेगळे आमच्यासाठी पाठवून द्या भगवंताचा प्रसाद. टोकत बैसलो देखा इच्छित से ग्रासा एका. टोकत बसलोय मी, कशासाठी, एका ग्रासा इच्छित से, एक घास खाण्यासाठी, फक्त शेष प्रसाद खाण्यासाठी मी काय केले, टोकत बसलेलो. कसा टोकत बसलेलो आहे, एकदम असं कुठून जर आपलं कोणी येणार असलं, पूर्वी काय असायचं, बसनी प्रवास असायचा ना, मग बसनी प्रवास असल्यामुळे काय करायचे, साधन नव्हतं जास्त, बसच असायची फक्त. मग ज्यावेळेस जायचं कुठंतरी गावाला आणि बस काय त्या टायमाला येत नसायची, मग स्टँडवर जाऊन बसले तर टाईम कितीचा आहे, 4चा. मग 4:10 झाले. मग त्यावेळेस माणसं कशी वाट पाहतात, कारण 4चं म्हणजे संध्याकाळ होणार, पुन्हा पुढे जायला अडचण येणार, मग लवकर जायचं असते, मग कधी बस येते अशी काय करतात, वाट पाहतात. मग आली का नाही, 5 मिनिटाला उठून पाहणार, आली का नाही असं बघत राहणार. जसं असं बघतो तसं तुकोबराय काय म्हणतात, आम्ही टोकत बसलोत. कशासाठी टोकत बसलोत, की आम्हाला भगवंताचा प्रसाद मिळाला पाहिजे. दुसरं टोकत बसणं कशासाठी काय, अजून जसा यम काय करतो, घडी घडी काळ वाटे याची पाही, अजूनही किती आहे अवकाश. यम काय करतो, जे जीव प्राणीत, यमाचा पाहुणा प्राणी होय. पाहुणा म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपलं, आयुष्य यम अशी वाटच पाहतो याची. जर पापी असन तर मग त्याच्याकडे जास्त लक्ष असतं, कधी ह्याचं आयुष्य संपत कधी मी ह्याला उचलतोय फासा टाकून, माझा टोकत बसतोय मी, असं एकदम असं लक्षच असते. संपलं आयुष्य की मग पुन्हा पाहत नाही. एखादा हरिभक्त जर असन तर मग त्याची वाट पाहतो यम, पण कशासाठी, त्याचं पूजन करण्यासाठी. आणि जर एखादा पापी असन तर मग त्याला शिक्षा करण्यासाठी वाट पाहतो. म्हणजे यम बी कसा पाहतो, मग असा टोकत, कधी ह्याचं संपत आहे आयुष्य, असं ह्याप्रमाणे काय करतात तुकोबराय, टोकत पाहतात, टोकत बसलेत.
की मला भगवंताचा प्रसाद मिळाला पाहिजे, शेष मिळाला पाहिजे मला. काय एक घासाची इच्छा करतो मी फक्त. प्रेम देऊनी बहुडा झाला, तुका म्हणे विठ्ठल बोला. प्रेम देऊनी तुका म्हणे प्रेम देऊनी बहुडा झाला. मग आता काय केलं, इच्छा होती, मग आता भगवंत आहे तो, मग प्रसाद दिला भगवंताचा आणि काय केलं, बोलवलं तुकोबारायला. मग तुकोबाराय म्हणतात मला आता प्रसाद दिला आता. मग काय करा तुम्ही आता, विठ्ठल बोला, विठ्ठल बोला. विठ्ठल बोलल्याने काय होतं, भगवंताचं हे नाम आहे आणि नामाने काय होत नाही असं काहीच नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता, काय नव्हे केले, काय होणार नाही बरं एका भगवंताचं नामस्मरण केलं तर. जर नाम घेतलं भगवंताचं, तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, तर तिल नामे विठोबाच्या. काय जीव सर्व कसे थे ह्या संसारामध्ये आसक्त झाले आहेत, वैराग्य नाही, पण आशे जरी असले, विवेक नाही, आशेही जरी असले, पण जर भगवंताचं नामस्मरण केलं, तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, सर्व भावे जीव आसक्त आहेत. सर्व असं मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व संसारातच घातलेलं आहे. मग असं सर्व जरी संसारात घातलेलं असलं, पण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान काय करतात, ह्या संसार सागरातून तारून नेतात. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, विठ्ठल बोला. आता भगवान खालच्या ह्याच्यात वाट पाहे भगवंताची, तुकोबाराय वाट पाहतात. वाट पाहे बाहे निरळी ठेवणे हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागलेशी चित्त. कै येता देखीन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे, मन उत्तावीळ भाव सांडून या देहे. सुख शेज गोड चित्ती न लगे अनेक, नाठवे घरदार तहान पळाली भूक. तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण, पंढरीचे वाटे येता मूळ देखेन. वरच्या भगवंत तुकोबारायला काय झालं, प्रसाद मिळाला. मग तुकोबाराय काय म्हणले, आता भगवंताचं नामस्मरण करा. मग तुकोबाराय गावी आले असतील. मग आता काय झालं, तुकोबाराय म्हणतात मी काय करतोय, निढळी बाहे हात ठेवून या वाट पाहे. निढळावर आता एका दिवस काय असतं, आपण कोणाची वाट पाहत असलो, काय दिसला लांबून जर पाहायचा असला तर आपण असं वर हात ठेवतो आणि आलाय कसा असं पाहतो. मग तुकोबाराय काय करतात, भगवंताची वाट पाहतात. मग आलेत का भगवान, आलेत का भगवान, म्हणून असे निढळावर म्हणजे कपाळावर हात ठेवून काय करतात, बघतात, वाट पाहतात देवाची. काय पाहतात, पंढरीचे वाटे दृष्टी लागलेशी चित्त. आणि कुंकड पण पाहतात, कुंकड पंढरीच्या वाटेवर, पंढरीचे वाटे दृष्टी चित्त लागलेशे. पंढरीच्या वाटेवर काय झालं, माझं दृष्टी माझी तिकडंच आहे आणि चित्तही काय तिकडंच आहे. जर दृष्टी तिकडं असन चित्त नसन तर मग दृष्टी विषय करू शकत नाही. तिथं दृष्टीही पाहिजे आणि चित्तही पाहिजे, किंवा दृष्टी एककडं असन आणि चित्त जरी तिकडं असन तर मग दिसणार नाही. पण तिथं दृष्टी पाहिजे आणि चित्तही पाहिजे, दोन्ही एका जागेवरच पाहिजे. कै येता देखीन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. माझा मायबाप कै येता देखीन. आता पंढरीश परमात्मा काय आहे, आई बी आहे आणि पिताही आहे तोच. मग तुकोबाराय म्हणतात माझा मायबाप कै येता देखीन, कधी येईन बरं, उत्ता वेळ चालू आहे मला त्याला भेटायचंय, मला कधी येईन तो. बोटे माप धरून या घटिका दिवस लेखी. मी बोटावर असं मोजतोय, काय मोजतोय, परमात्मा कधी येईन, किती वेळ झाला, मला किती घटका झाल्या, दिवस झाले, पण परमात्मा काय नाही, मला काय भेटायला गेलाय, मला दर्शन द्याय नाही, कधी भेटन मला. मग तुकोबाराय सांगतात, मग असं झाल्यानंतर तुकोबाराय जे शुभशकुन होतात ते सांगतात. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहे, मन उत्तावीळ भाव सांडून या देहे. मग तुकोबाराय अशी वाट पाहत होते भगवंताची. मग तुकोबारायला शुभशकुन झाले. काय शुभशकुन झाले, तर डावा डोळा लवे, डावा डोळा असा लवू लागला आणि उजवी बाहू काय व्हाली, स्फुरण पावायला लागली. उजवी बाहू स्फुरण पावायला लागली. मग हे शुभशकुन येतं. जर डावा डोळा लवत असन आणि उजवी बाहू जर स्फुरण पावत असन तर तुकोबारायला भगवंताला भेटण्याची इच्छा आहे, शुभशकुन झाले. तर मन कसं आहे, मग मनाची दशा काय आहे, मन उत्तावीळ भाव सांडून या देहे, देहे भाव सांडून या मन उत्तावीळ. मग देह भाव सगळे सांडलेले आहेत, म्हणजे देहावर नाहीत. आणि मन कसं झालंय, भगवंताला भेटण्याविषयी आतुर झालंय,
एकदम लालायित झाले मन की भगवंताची मला कधी भेट होती, कधी दर्शन होते मला. ह्या मनाची अशी स्थिती झाली. मग काय काय गोड लागत नाही भगवंताच्या ओढीनं. सुख शेज गोड चित्ती नलगे अनेक, नाठवे घर दार तहान पळाली भूक. मग आता भगवंताची ओढच एवढी लागली तर मग हे ज्ञानोबराय म्हणतात ना, चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कानू वनमाळी वेगी भेटवा का. भगवंताला भेटण्यासाठी चंदनाची चोळी, चंदन कसं आहे, थंड आहे पण ते सुद्धा पोळतंय. सुमनाची शेज शीतळ वनिकी, पोळे आगीसारखी वेगी विझवा का. सुमनाची शेज आहे, शीतळ आहे पण ती सुद्धा काय होती, पोळती का. भगवंताला भेटण्याचा हा काय विरह झाला भगवंताचा आणि ती भेटायचं भगवंताला. मग जे विषय ते गोड लागत नाहीत. फक्त इथं काय पाहिजे आता, भगवंताचं मला दर्शन कधी होतंय, भगवंत भेट कधी होती, हाच तुकोबारायांना काय झाली, ओढ लागलीच. तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण, पंढरीचे वाटे येता मूळ देखील. तुकोबाराय म्हणतात ऐसा दिवस तो कोण, कोण दिवस तो धन्य, असा कोणचा दिवस आहे की धन्य, कोणचा पण कशाने धन्य आहे. पंढरीचे वाटे येता मूळ देखील. पंढरीच्या वाटेने येताना ज्यावेळेस मला असं मूळ दिसन की आता भगवान आले तुला भेटायला, असं मूळ, किंवा तुला आम्ही भगवंताकडे न्यायचं आहे, भगवंताने बोलवले तुला, असं जर ज्यावेळेस मला असं पंढरीच्या वाटेने येताना मूळ दिसन, तो दिवस काय धन्य आहे. मग असं एवढंच भगवान तुकोबाराय आपल्या मनात विचार करत होते पण भगवंताचं काय दर्शन झालं नाही. मग तुकोबाराय म्हणतात, मग तुकोबाराय आता खाली थोडा समाचार घेतात देवाचा की बाबा तू कसं काय आम्हाला भेटत नाही, एवढं तर आम्ही तुझी करुणा भागतो, एवढी तुझी वाट पाहतो तरी भेटत नाहीस तू आम्हाला. मग तुकोबाराय म्हणतात तुझे दास्य करू आणि का मागो खावया, ढिग झाली जिने माझे पंढरी राया, काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे, संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकाळा ऐसी, तुझा शरणागत शरण जाऊ अनेकांसी, तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. मग तुकोबाराय आता म्हणतात देवा आम्ही दास्य कुणाचं करतो, सगळा संसार सोडून दिला, तुझं सेवा करतो आम्ही, तुझं नामस्मरण करतो, बरं तुझ्याशिवाय आम्ही आता सगळ्या संसाराला पाठ फिरलेली आता, मग तुझं दास्य करतो आम्ही, आणि तुझं दास्य करायचं तुझं दास्य आणि खाण्यासाठी काय दुसऱ्या पुढे हात पसरायचे. आता इथं खाण्याची म्हणजे काय, तुकोबारायला भूक कोणची लागली, भगवंताचं दर्शन. भगवंताचं दर्शन कधी होईल मला, मग आता तुझं सेवा करायची, तुझीच मला दर्शन तू दिलं पाहिजे ना, तू काय दर्शन देत नाहीस मला. तुझे दास्य करू खावाय आणि का मागो, मग तुझं दास्य करायचं आणि खायला दुसऱ्याला मागायचं का, भेट तुझी झाली पाहिजे ना, मला तर दर्शन झालं पाहिजे, तुझ्या दर्शनाची आम्हाला भूक लागली आहे. पंढराया माझे जिने दिग झाले, जर तुझं दर्शन नाही झालं देवा तर मग माझं जगणं कसं झालंय, धिक्कारणे हे जीवन, या जीवनाचा काय उपयोग आहे, जर तुझी सेवा केली पण तुझं दर्शन जर होत नसन तर मग या जीवनाला काय असो, धिक्कार असो असा जीवनाला. तो वर एक मज ते हसतील संत, जी देखील येती मूर्तिमंत, म्हणून उद्वेगले चित्त हाच भक्त आहे सादिशे. तुकोबाराय म्हणतात अरे बाबा तू जर दर्शन नाही दिलं तर काय होईल, जे संत झाले ना ते मला हसतील, म्हणते हा ओरवर भक्त आहे, खरा भक्त नाही हा, असं म्हणतील. मग तुम्हाला काय कर, दर्शन दे मला, भेट दे मला. काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. विठोबा गा विठोबा तुझा आता काय म्हणावे, हे विठोबा तू जर दर्शनच देत नाहीस तुला काय म्हणावं बरं, सांग बरं. तुझं दास्य करतो आम्ही, तुझी सेवा करतो, तरी तू आम्हाला दर्शन देत नाहीस. बरं आम्ही पापी आहेत, पापी मी, पण तरी तुझं काय, तू दर्शन दिलं पाहिजे मला, कारण तू समर्थ आहे ना. शुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे, अशुभ शुभ गोड, तुम्ही कसे आहेत, समर्थ आहेत, तुम्ही काही करू शकतात, करतुम अन्यथा करतुम, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, अशी शक्तीने संपन्न आहे तुम्ही, तुम्ही काही करू शकतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की तुम्ही किती जरी पापी असला त्यांनी तुमचं नामस्मरण केलं, वाल्मिक वाऱ्या कुळी म्हणून प्रसिद्ध होता. काय करायचं, तो कुणी जरी यात्रे करू भगवंताच्या दर्शन तीर्थयात्रेला चालला, जंगलामध्ये अडवायचं, काय त्याच्यापासून घ्यायचं आणि त्याला मारायचं. असा असताना सुद्धा त्याला काय केलं तुम्ही, वाल्मिक ऋषी बनवलं तुम्ही त्याला. मग मी जरी असला, तुम्ही सामर्थ्य आहे तुमच्याकडं, मग त्याच्यात त्याला तुम्ही बनवलं ऋषी, त्याला भेट दिली तुम्ही, मग तुम्ही मला भेट द्यायला काय झालं, तुम्हाला तुमच्याकडे सामर्थ्य आहे ना. तुम्हा थोरांच्या दैवे, अशुभ शुभ गोड, जे अशुभ आहे ते काय झालं पाहिजे, शुभ झालं पाहिजे, आणि शुभ झालं तेच गोड आहे. मग तुम्ही काय करा, मला भेट द्या, आता मला दर्शन द्या तुम्ही मला. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकाळा ऐसी,
आणि पुन्हा काय तुम्ही एक दर्शन देत नाहीत आणि ह्या संसाराचा धाक आहे पुन्हा आम्हाला. ह्या संसाराचं काय आम्हाला भीती, सारखी भीती संसाराची. संसार पाठीमाग लागला. संसार कशाला म्हणायचं? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशेनम. हाच काय संसार आहे? पुन्हा जगाय जन्मायचं पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, हाच काय संसार आहे? हा माग लागलाय. तुम्ही भेट नाही दिली तर हा जन्मवरणाचा संसार आमचा संपन का? संपणार नाही. मग तुम्ही काय करा, आम्हाला भेट द्या, हा संसार काय करा संपवा, कारण ह्याची आम्हाला भीती आहे. पण जर तुम्ही नाही आम्हाला भेट दिली तर मग काय होणार? मरण भले परी अवकाळा, मरण भले परी काय अवकाळा ऐशी. जर तुम्ही आम्हाला दर्शनच देत नसतान, भेटच देत नसतान, तर मग मरण कसं आहे? चांगलंय. आशा जगण्यापेक्षा मरण चांगलंय. परी ऐशी अवकाळा काय? अशी काय अवकाळा बरी आमची? फक्त तुमचा दास म्हणायचं, भक्त आहे तुमचा म्हणायचं, पण तुम्ही दर्शन देत नाहीत. मग त्याच्यापेक्षा काय? मरण चांगलंय. तुझा शरणागत शरण जाऊ अनेकांसी, तो का म्हणे लाज कवना हे का नेनसी. आता मी काय तुझा शरणागत आहे. एकदा जर शरण आलं तर मग काय आहे? शरणागता वज्रपंजर. तुझा असं संतान येऊन ठेवलं की तू शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार. मग असा तू सगळं भक्तांनी तुझं वर्णन केलंय, तू असा श्रेष्ठ आहेस. मग मला का दर्शन देत नाहीस? मला काय जन्मवरणाच्या संसारातून सोडवत नाहीस? तुझा शरणागत अनेकांशी शरण जाऊ. मी तर काय तुझा शरणागत आहे, तुला शरण आलोय आणि दुसऱ्याला शरण जाऊ का आता? मग तू का म्हणे हे लाज, तू का म्हणे लाज कवना हे का नेनसी. ह्याची लाज कोणाला आहे बरं? मी तुझा झालोय, तुझा शरणागत आलोय, मी ह्याची लाज कोणाला आहे? ह्याची लाज तू नाही. आता जर तूच माझ्याकडे लक्ष देत नसेल, मी तुझं सेवा केली, तुझं चिंतन केलं, तुझ्यासाठी सर्व केलं, घरदार सोडलं, आणि तरी जर तुम्हाला भेट देत नसेल तर मग ह्याची लाज कोणाला आहे? जशी एखादी पतिव्रता स्त्री, ती स्त्री असते, ती काय करते? आपल्या पतीचं अनुसरण करते. पतीची या माता अनुसरोणी पतिव्रता, ते अनायशी आत्महिता भेटीची का. पण पतीची या माता अनुसरोणी पतिव्रता, ती सर्व त्याचं अनुसरण करते. आणि जर त्या पतीने तिच्याकडे लक्ष नाही दिलं, तिला जे पाहिजे वस्तू नाही दिल्या, तिने दुसऱ्याकडे हात पसरायचा का? तसं देवा तो पतीच तिला पुरवतो ना सगळं. तसं काय आहे? आम्ही तुझे सेवक आहेत, तुझे दास आहेत. मग तू काय करा, आम्हाला आता आम्हाला भूक लागली, पण कशाची? तुझ्या भेटीची. ते मग तू तर काय केलं पाहिजे? ते पूर्ण केलं पाहिजे. तुझा शरणागत शरण जाऊ अनेकांशी, तू का म्हणे लाज कवना हे का नेनशी. ही लाज कोणाला आहे? तुला आहे. मग आता तू तुझी लाज काय कर, सांभाळ. मग असं बोलल्यानंतर तुकोबा भगवंताने काय केलं? तुकोबाराची इच्छा पूर्ण केली. मग तुकोबाराय म्हणतात, खालच्या अभंगात सांगतात, पुरविली आळी जे जे केली ते ते काळी, माय तरी ऐशी सांगा कृपाळवा पांडुरंगा, घेतले नुतरी उचलोनी कडीवरी, तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. मग तुकोबाराय म्हणतात, आई एवढं पोरल्यानंतर मग आता तुकोबारा देवाला आता लाज काढली तुकोबारायने देवा भगवंताची. मग देवानी मग आता तुकोबाराय म्हणतात, आम्ही जे जे काळी आळी केली ते ते काळी काय केली? ती ते पुरविली. ज्या ज्या वेळेला आम्ही काय केलं? आम्ही तुझ्याकडे हट्ट केला आणि त्या वेळेला तो काय केला? तो पूर्ण केला आमचा. असं तुकोबाराय म्हणतात. कसा बरं केला पूर्ण? पूर्ण करायला काय आहेस तू? माय तरी ऐशी सांगा कृपाळू वा पांडुरंगा, कृपाळू वा पांडुरंगा ऐशी माय तरी सांगा. ह्या कृपाळू पांडुरंगासारखी अशी दुसरी आई आहे का कोणची? कुठंच नाही आहे अशी. जे भक्तांचे जे लढे येतं सळ पुरविणारी कोणही व्यवहारात आई आहे, पण ती समर्थ नाही ना पूर्ण लढे पुरवायला. पण पांडुरंग अशी आई आहे, ती कशी समर्थ आहे, काही करू शकतो परमात्मा. अशी आई कृपाळू पांडुरंगासारखी अशी आई आहे कोणची? जसं भक्तावर कसलंही संकट आलं तर भगवंतानी काय केलंय? पूर्णच केलंय. मग त्याच्यातून जे भक्त आहेत त्यांना काय केलं? संकटातून तारलेलं भगवंतानी. जसं तुकोबाराय दुसऱ्या अभंगात एका सांगतात, कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. तिथंही माऊली शब्द आलेला आहे. माऊली म्हणजे काय? आई. तिथंही काय झालं? तुकोबाराय म्हणतात, कौरवांनी काय केलं? ती द्रौपदी सभेमध्ये आणली आणि तिचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान काय झालं तिथं? वस्त्र हरणे कैशी वस्त्रे झाली माऊली. म्हणजे हा पांडुरंग परमात्माच वस्त्र झाला, वस्त्र अवतार धारण केला. कशासाठी? ही कृपाळू आई आमची म्हणून. दुसरं, दुर्वास पातला धर्मा छळावाय वनी, धावसी लवलाई शाखा देठ घेऊनी. मग दुर्वासाला छळण्यासाठी दुर्वास ऋषीने काय केलं? धर्माचा सत्वहरण करायचं होतं त्यांना, कारण की राजे होते,
राजे जरी राजपदावर नसले तरी गृहस्थ धर्माचं काय, त्यांचे जर साधू संत आले तर त्यांचं जे समजा सेवा आहे, त्यांना भोजन त्यांची इच्छा आहे ती पूर्ण केली पाहिजे. पण आले कधी, हे संध्याकाळी आले, तर त्यांना एक असं झालं तर भगवान सूर्यनारायण त्यांना एक थाळी दिली होती. त्या थाळीचं असं होतं, सूर्य निघाला तिची पूजा केली एकदा की मग ती थाळी जेवढं पाहिजे अन्न तेवढं निघायचं. मग ते सर्व अन्न, पण ज्या वेळेस संध्याकाळी द्रौपदी मातेने एक वेळेस जेवण केलं आणि ती थाळी धुवून ठेवली, मग सकाळपर्यंत पुन्हा ती काही देऊ शकत नव्हती. मग असं दिवसा मग ती किती देऊ शकत होती अन्न. पण हे संध्याकाळी आली, थाळी धुवून ठेवलेली होती. मग आता ह्यांना जेव काय घालायचं. दुरासृषीत संध्याकाळी सांगितलं आम्हाला जेवण पाहिजे. आता धर्मराजाने द्रौपदीला सांगितलं की आता ह्यांना जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे. मग द्रौपदीने काय केलं, भगवान श्रीकृष्णाला धावा केला. असं पाताला धर्मात छळावा बनी. मग तिथंही काय केलं, धावशील वला ही शाखा देठ घेऊन ये. आता मग सांगितलं की मला काय दिल्याशिवाय मी देत नाही बाबा, काहीतरी मला काहीतरी खायला पाहिजे. अगोदर आल्याला सांगितलं मला काय जेवायला पाहिजे मला आधी. मग आता द्यायचं काय. मग भगवंताने सांगितलं काय बघ ताटाला चिटकेलं असलं तर. भगवानच काय झालं होता, ते भाजीचं पान झालं होता. मग ते पान दिलं आणि भगवंताने काय केलं, सर्व ऋषींना जेव घातलं. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठली. इथं भगवान कसा आहे, कृपाळू माऊली. माऊली म्हणजे कृपाळू एकदम, आई माझी पण कृपाळू आई. काय करते, भक्त कसा बी असा तर त्याला काय करते, संकटातून तारते, त्याचं सगळं सर्व प्रकारे काय करते, रक्षण करते. म्हणून कृपाळू माऊली, कृपाळू अशी आमची आई आहे. आईशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. आज आहे का कोण माझ्या विठाईसारखी, विठाई वाचून दुसरी आहे का कोणी कृपावंत. कशी कृपावंत आहे, कसाही भक्त असला त्याचं रक्षण करते, त्याला संकटातून सोडवते. माय तरी ऐशी सांगा कृपाळवा पांडुरंगा घेतले नुतरी उचलोनी कडीयेवरी, उचलोनी कडीयेवरी घेतले नुतरी. आता माझ्या आईने काय का म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. म्हणजे आई कशी आमची आई आम्हाला भरवती, ही मुखामध्ये घास घालती. पण कोणचा घास घालती, ब्रह्मरसाचा. ब्रह्मरस आहे पण हा ब्रह्मरसाचा काय करते, ब्रह्मानंदाचा आत्मानंदाचा घास घालते आमची आई आम्हाला. अशी कृपाळू आई आमची. मग तुकोबर आहे खालच्या अभंग सांगतात, पतित पतित परिमी त्रिवाच्या पतित परितू आपुल्या सत्ता मज करावे सरता. नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो. आता तुकोबर आहे नम्रता धारण करतात. आता तुकोबरायला दर्शन झाले म्हणजे एक साधकाच्या स्थितीतून सांगतात, देवा मी कसा आहे, पतित आहे मी, पतित आहे मी कसा आहे, त्रिवाच्या पतित आहे. त्रिवाच्या म्हणजे काय, त्रिवार सत्य. म्हणजे एखाद्या वेळेस काय काय वेळेस पूर्वी तर माणसं कुठं बोलत नसत, सत्य सत्य असं सांगायची. पण त्रिवार सत्य म्हटलं की मग एकदम खरं असते ते. त्रिवार सत्य पतित पतित आहे ना, तसं मी पतित आहे पतित आहे त्रिवार त्रिवेळेस सांगितलं ना, 3 वेळेस पतित पतित परिमी त्रिवार त्रिवाच्या पतित. त्रिवाच्या म्हणजे 3 वेळेस सांगतो आणि मी कसा आहे, पतित आहे. परी तू आपुल्या सत्ता मज करावे सरता. मी जरी पतित असलो परंतु कसा आहे, सामर्थ्यवान शक्तिशालीस. परी तू आपुल्या सत्ता मज सरता करावी. पण तू कसं, तू समर्थ आहेस शक्तिशालीस, मग तू काय केलं पाहिजे, मला सरत, मला कृतार्थ केलं पाहिजेस, परिपूर्ण केलं पाहिजेस, योग्य बनवलं पाहिजेस. तुझ्या सामर्थ्यानं तू असं कर. माझी स्थिती कशी, नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी. माझी चित्तशुद्धी नाही, पायापाशी बुद्धी स्थिर नाही. माझं चित्तही शुद्ध नाही आणि माझी बुद्धी पायापाशी स्थिर नाही. मी असा आहे, पण तू तुझ्या सामर्थ्याने काय कर, मला सरत कर, योग्य कर. अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो. मी कसा आहे, अपराधाचाच आहे. तुका म्हणे अपराधाचा केलो. मी अपराधाचा म्हणजे मूर्तिमंत पुतळा अपराधांचाच. असा मूर्तिमंत अपराधाचा पुतळाच केलोय मी. किती बोलू बरं मी, सर्व मी काय अपराधाची राशीच आहे. कथेची सामग्री देह अवसानावरी नको जाऊ देव भंगा. गात्रे माझी पांडुरंगा आयुष्य करी उणे परिमज आवडो कीर्तन. तुका म्हणे हानी या वेगळी मना नानी. कथेची सामग्री देह अवसानावरी. आता तुकोबराय सांगतात, कथे आहे, कथा करायची असली भगवंताची, मग त्याला कथेची सामुग्री असते, साहित्य असते कथेचं. मग कथेची सामुग्री काय आहे,
कुठलंही काही जर आपलं काय करायचं असेल त्याला काय पाहिजे, सामुग्री पाहिजे. जर स्वयंपाक करायचा असेल तर स्वयंपाकाला काय पाहिजे, सामुग्रीच पाहिजे. तसं कथा करायची असेल तर कथेलाही सामुग्री, त्याला हातपाय चांगले पाहिजेत, सगळे अवयव चांगले पाहिजे, टाळ पाहिजे, पकवाज पाहिजे, भगवंताची कथा गायन करायचे सगळंच पाहिजे त्याच्यात. मग कथेची सामग्री. पुन्हा दुसरं, देह अवसानावरी कथेची सामुग्री. देह अवसानावरी, देह अवसानावरी म्हणजे देहामध्ये काय पाहिजे, अवसान पाहिजे, सर्व इंद्रिय पुष्ट पाहिजेत, तरच आम्ही काय करू शकतो, कथा करू शकतो, नाही तर कथा करू शकत नाहीत. नको जाऊ देव भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. पांडुरंगा माझी गात्रे भंगा जाऊ देऊ नको. माझे अवयव आहेत ते भंगाला जाऊ देऊ नको. म्हणजे माझे अवयव माझे अवयव शक्तिहीन होऊन देऊ नकोस. अवयवामध्ये शक्ती राहू दे माझ्या. जर अवयवामध्ये शक्ती असली तरच भगवंताची कथा करू शकतो, भगवंताचं कीर्तन करू शकतो, भगवंताच्या समोर नाचू शकतो, गाऊ शकतो. जर हे अवयव जर क्षीण झाले तर करता येईल का काहीच असं. म्हणून भगवंताकडे प्रार्थना करतात तुकोबर आहे की हे पांडुरंगा माझी गात्रे भंगा जाऊ देऊ नको. माझी अवयव आहेत ना हे क्षीण होऊ देऊ नको. क्षीण झाले तर मी कथा कीर्तन करू शकणार नाही. एक कर, माझं आयुष्य कमी कर, पण तोपर्यंत शरीर कसं ठेव, धष्टपुष्ट ठेव, चांगलं ठेव. आयुष्य कमी केलं तर चालेल. आयुष्य करी उणे परी मज आवडो कीर्तन. आणि दुसरं गोष्ट, आयुष्य कमी झालं तरी चालेल माझं, पण मला आवड कुठं पाहिजे, ह्या हरिभजनाच्या ठिकाणी पाहिजे, हरिकीर्तनाच्या ठिकाणी पाहिजे, तुझ्या नामाच्या ठिकाणी आवड पाहिजे माझी. तुका म्हणे हानी या वेगळी मना नानी. तुकोबराय म्हणतात, आता व्यवहारात आपल्याला पाहतो आम्ही, हानी म्हणजे काय, नुकसान. म्हणजे असं जे नुकसान आहे काही व्यवहारात थोडंसं काय झालं म्हणतात लय मोठं नुकसान झालं आमचं, हानी झाली आमची. पण तुकोबराय म्हणतात भगवंताच्या कीर्तनाशिवाय, भगवंताच्या नामाशिवाय दुसरी काही हानी आहे हे असं होऊन देऊ नको. भगवंताचं नाम आमच्यापासून दूर राहणं, आम्ही कीर्तन न करणं, भगवंताचं भजन न करणं, हीच मोठी काय ही हानी. आणि ह्याशिवाय मला दुसरं असं नाही वाटलं पाहिजे मला की दुसरी व्यवहारात काहीतरी नुकसान झालं म्हणजे हानी म्हणून. खरी ही हानी मोठी. आणि हे आमच्याकडून भजन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, हे केलं पाहिजे आम्ही. आणि हीच आम्हाला जर हे जर आमच्यापासून सुटत असेल तर हीच मोठी हानी वाटली पाहिजे, दुसरी हानी वाटून देऊ नको. गळीत झाली काया हिची लढीत पंढरी राया. आले अवसानापासी रूप राहिले मानसी. वाहिला कळस तेथे स्थिरावला रस. तुका म्हणे गोड झाले नारायणी पोट झाले. गळीत झाली काया हेची लढीत पंढरी राया. पंढरी राया काया गळीत झाली हेची लढीत. तुकोबराय भगवंताला सांगतात, हे भगवंता पंढरीराया माझी काया काय झाली, गळीत झाली, क्षीण झाली काया. आणि क्षीण होणं म्हणजेच काय, हेच काय, लळीत आहे. लळीत कशाला म्हणतात, जसं उत्सव असतो कुठला, देऊचा, आपला आळंदीचा समाधी सोहळा, तुकोबरायची बीज. मग त्यावेळेस काय असतं, सगळं 8 दिवस सप्ताह झाला, तिथला उत्सव झाला, नंतर कार्याचं कीर्तन झाल्यानंतर मग नंतर ललित असतं. शेवटच्या दिवशी काय करतात, संध्याकाळी पूर्ण नगर प्रदक्षिणा करतात, पालखी असते आणि पालखीत मग कीर्तन करतात, सोंग घेतात, भारुड करतात आणि पूर्ण प्रदक्षिणा करतात नगराला पालखी घेऊन. शेत ह्याला काय म्हणतात, ललित म्हणतात. मग तुकोबराय म्हणतात, पण हे कधी असतं, उत्सवाच्या शेवटी असतं. मग तुकोबराय म्हणतात माझी काया गळीत झाली, मीच गळालोय आता. मग आता हेच काय, ललित आहे. आले अवसानापाशी रूप राहिले मानसी. अवसानापाशी आले, मग आता काय झाली, गळीत झाली. मग आता शेवटपर्यंत मी आलोय, पण जरी असं जरी असलं माझं तरी काय झालंय, मानसी रूप राहिले. मी जरी थकलेलो असलो पण अंतकरणामध्ये मी काय केलंय, तुला साठवलेलं आहे, तुझं रूप माझ्या अंतकरणामध्ये राहिलंय. राहू आता हेची ध्यान डोळा मन लंपट. आता हेची ध्यान राहू डोळा मन लंपट. डोळ्या मनाने काही काही माणसं लंपट असतात, व्यवहाराविषयी लंपट, पैशाविषयी, स्त्रीविषयी असे लंपट असतात. पण माझं मन कुठं लंपट झालंय, भगवंता तू माझ्या चित्तामध्ये राहणं, तुझ्याविषयीच माझं मन काय झालंय, लंपट झालंय. वाहिला कळस तेथे स्थिरावला रस.
कळस वाहिला. आता कळस कशाला म्हणतो आपण, सर्व शेवटाच्या ह्याला काय म्हणतो, कळस. मग हा कळसच काय झाला, कळस वाहिला म्हणजे आता काय झालं, माझं सगळं पूर्णतेला आलोय मी, पण तेथे रस स्थिरावला. तिथं काय झाला, पण माझा कळस स्थिरावलाय पण तिथं रस स्थिरावला, म्हणजे तिथंच माझी काय झाली, तुझ्या नामाच्या ठिकाणी प्रीती झाली, आवड आहे मला तुझी, तिथं रस स्थिरावलेला आहे माझा. तुका म्हणे गोड झाले नारायणी पोट झाले. तुका म्हणे नारायणी पोट झाले तेच गोड झाले. नारायणाच्या ठिकाणी आपलं भगवंताच्या नामस्मरणाने भूक कशाची लागली होती, तुका म्हणायला भगवंताच्या भेटीची, मग नारायणी पोट झाले. नारायणाच्या भेटीने यांनी काय झालं, पोट भरलं, तृप्त झालं. आणि मग असं जे ज्या दिवशी होईल तेच काय, मग जीवन गोड झालं. आज दिवस काय, ज्या दिवशी भगवंताची कृपा होईल, भगवंताची भेट होईल, तोच दिवस काय धन्य आहे आणि तोच दिवस काय भला आहे. आता आपल्याला काय झालं होतं, हे एक वाक्यात आली. इथं सुरुवातीचा अभंग कोणता होता, आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला. भला दिवस झाला काय, कशामुळे झाला, संताचे पंगती बरे भोजन निघोती. संत, आणि इथं काय सांगतात पुन्हा शेवटच्या अभंगात, तिथं तुका म्हणे गोड झाले नारायणी पोट झाले. नारायणी पोट झाले, तुका म्हणे गोड झाले. आता वरच्या यात संत होते, म्हणजे इथं काय देव आहे, पण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत काय एकच आहेत, देव आणि संत काय वेगळे नाहीत. म्हणजे एक वाक्यात आले ना, वरच्या ह्याच्यात आणि या शेवटच्या ह्याच्यात काय झाली, एक वाक्यात आली. आजी धन्य दिवस झाला आजी सोन्याचा भला. कोणता दिवस धन्य झाला, तो नारायणी पोट झाले तुका म्हणे गोड झाले. आजी दिवस धन्य झाला भला सोन्याचा. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार एक वाक्यात झाली, म्हणून आज दिवस काय झाला, धन्य सोन्याचा भला झाला. 7 अभंग पूर्ण झाले. झाली सेवा जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि बाबा. आपले बाबा म्हणजे, बाबाविषयी बोलायचं म्हणजे काय बोलायचं बाबाविषयी, तर काय असतं, प्रत्येक वेळेस संत आहे, ईश्वर आहे, परमात्मा. तो काय करतो, ज्यावेळेस भगवंताने काय केलं, गीता सांगितली. कुठं सांगितली गीता, कुरुक्षेत्रावर सांगितली. कुरुक्षेत्रावर सांगितली, कुणाला सांगितली, अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला सांगितली म्हणजे फक्त अर्जुनाला सांगितली नव्हती ती, फक्त अर्जुनाचं निमित्त केलं. तर अर्जुन निमित्ती कृत्य आह, भगवंताने काय केलं, श्री भगवान म्हणजे भगवंताने फक्त काय केलं, अर्जुनाचं निमित्त केलं आणि सगळ्या जगाला सांगितले. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोरवेजे फिरले जगाचे. भगवंताने काय केलं, अर्जुनाचं निमित्त केलं फक्त, पण सगळ्या जगाला सांगितली गीता. पण ती संस्कृतमध्ये होती. मग आता ती संस्कृतमधली गीता काय करायची, संस्कृतमधली गीता आहे, आता सगळ्याला संस्कृत कळत नाही. मग पुन्हा काय केलं भगवंतानी, तोचे अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावाया. त्या भगवंतानीच पुन्हा अवतार धरला. काय केला, म्हणला संस्कृतमध्ये कळत नाही आता ही, मग आता ही काय केली पाहिजे, पुन्हा आता मराठी केली पाहिजे. मग आता मराठी करायची, मग मराठी करायची ज्ञानेश्वरी. पुन्हा मग आता भगवंतालाच अवतार घ्यावा लागेल ना, कारण त्याच्यावर दुसरं जरी लिहिलं तर असं नाही, कोणी अशी ज्ञानेश्वरी करू शकत नाही कोणी गीतेवर टीका. कारण बाबा नेहमी सांगत असतात की गीतेवर काय आहे, भरपूर टीका आहेत, पण ज्ञानेश्वरीच आहे, अशी टीका दुसरी कुठलीच नाही. मग अशी, कारण का बरं अशी नाही, कारण की ज्यांनी गीता उपदेशिली तेही विटेवरे मावली, आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तर भगवंताचा अवतार म्हणजेच काय, ज्ञानोबर आहे. त्याच्यामुळं अशी टीका दुसरी नाही. ज्ञानेश्वरीच आहे. पण आता ज्ञानेश्वरी केली, ज्ञानेश्वरी काय झाली, तयार झाली ज्ञानेश्वरी. त्यावेळेस ते आता भाषा प्रचलित असल्यामुळे कळूवी लागली. पण आता नंतर पुन्हा असं झालं की ज्ञानेश्वरी कळाना. मग आता ज्ञानेश्वरीच कळाना म्हणल्यावर आता काय झालं बघा, बरेच लोक विचारतात ज्ञानेश्वरी संस्कृत आहे काय मराठी. बरेच जण म्हणतात मराठीत ज्ञानेश्वरी भेटन का, म्हणजे ज्ञानेश्वरी मराठीतच आहे पण तरी म्हणतात मराठीत भेटन का. मग आता मराठीतच असले मराठीत कळणार, कारण इंग्रजीने काय केलं, जास्त मध्ये प्रवेश केला, जास्त इंग्रजी शब्द झाले. मग आता मराठीच कळाना, 56 भाषेचा केला शे गौरव. मग अशी ज्ञानेश्वरी, मग आता ही ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे.
मग ही ज्ञानेश्वरी कळायला पाहिजे. मग ज्ञानेश्वरी कळायची कशी कळायची मग? तर मग तेच ज्ञानोबा राय आपल्या बाबाच्या रूपाने अवतरित झाले. आणि बाबाची ज्ञानेश्वरी ही अशी ज्ञानेश्वरी पहा, कुठंच अशी ज्ञानेश्वरी चलत नाही. एक ओवी आता किती दिवस झाला आपली ज्ञानेश्वरी चालू आहे, पण ही ज्ञानेश्वरी कळून घ्यायची असेल तर तेच ज्ञानोबा आहे, तोच परमात्मा बाबाच्या रूपात काय आपल्याशी विराजमान आहे तिथं. तेच इथं विराजमान येतं आणि तेच आपल्याला काय करतात, ज्ञानेश्वरी सांगतात. कारण तशी ज्ञानेश्वरी दुसऱ्या कोणी सांगू शकत नाही. आणि तशी ज्ञानेश्वरी सांगायची म्हणल्यावर भगवंतालाच यावं लागेल ना, ज्ञानोबरायला यावं लागेल. कारण ज्ञानेश्वरी कळून द्यायची. ज्ञानोबा आहे बाबाच्या रूपाने काय आपल्यासमोर विराजमान येतं. आणि जी काही समजा आपण आहेत, जे काय बोललो आपण, हे कोणाचं आहे? बाबाचंच आहे. बाबाच्याच कृपेने बोलण्याचा प्रयत्न केला, आपण बोलू शकत नाही. मग जे काय झाले, जे योग्य आहे, हे काय बाबाचंच आहे. आणि बाबाच्या चरणी समर्पित करून शेवेला आहे. इथंच पूर्ण येणं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.